जय जिजाऊ. आज 12 जानेवारी. मराठ्यांचे दोन छत्रपती ज्यांच्या मातृसंस्कारातनं घडले त्या राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव. सर्वप्रथम राष्ट्रमातेला कोटी कोटी अभिवादन. 12 जानेवारी 1598ला गुरुवारी सकाळी 6 वाजता शिंदखेड राजा या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला. खरं तर ही एकुलती एक लेक, 4 भावानंतर जिजाऊंचा जन्म. राष्ट्रमाता जिजाऊंना बालपणापासूनच युद्धकलेचं प्रशिक्षण हे त्यांचे पिता लखुजीराव जाधव यांनी दिले. राष्ट्रमाता जिजाऊ ह्या बालपणापासून अतिशय चुणचुणीत, हुशार, बुद्धिमान, धैर्यवान आणि धाडशी होत्या. ही विदर्भाची लेक मराठवाड्याची सून झाली. शहाजीराजे भोसले यांच्या त्या पत्नी झाल्या. विदर्भाची लेक, मराठवाड्याची सून, पश्चिम महाराष्ट्रात कार्यक्षेत्र आणि शेवटी कोकणात पाचाड या ठिकाणी आपला देह ठेवला. ही महाराष्ट्राला सर्व व्यापून असणारी राष्ट्रमाता जिजाऊ हे तर खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या संस्काराचं आणि शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या संस्काराचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. जिजाऊनं शिवबाला घडवलं आणि शिवबाने महाराष्ट्र घडवला. खरं तर 17व्या शतकात अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड नाकारून जिजाऊने शिवबावरती मानवतेचे, पुरोगामित्वाचे संस्कार केले हे आपण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आज जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जिजाऊंना अभिवादन करत असताना तमाम माता भगिनींना एकच विनंती करतोय की आपण राष्ट्रमाता जिजाऊंचं चरित्र डोळसपणे अभ्यासावं, त्यांचे विचार अनुकरण करावेत आणि आपल्या मुलावर देखील अशा पद्धतीचे संस्कार करावे. पुनश्च एकदा राष्ट्रमाता जिजाऊंच्या जीवन कार्याला, त्यांच्या कर्तृत्वाला कोटी कोटी अभिवादन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.